वाङ्मय रचलेलं आहे, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये एक नाविन्य आहे, एक नवलाई आहे. आपल्याला माहीत असेल, आता जे भजनात नेहमी असतात ना, त्यांना मी काय म्हणते ते नक्की कळेल. मी काय म्हणते ते नक्की कळेल. ऐका, गाथा सगळ्या संत मांदियाळींनी लिहिला, अभंग सगळ्यांनी लिहिले, ओव्याबद्ध केल्या काही ग्रंथामध्ये. नाथ महाराजांनी गवोबाकडून रामायण पूर्ण करून घेतलं. एकादश स्कंद वैराग्याचं प्रतीक आहे, म्हणून न्यास संन्यास वियोग हा इथपासून असणारा उद्धवाचा भगवंताचा संवाद त्यात कोंडित केला आणि जगाला प्रकाशित करण्यासाठी एकादश स्कंद भागवत टीका पूर्ण केली. हेही नाविन्य नाही, नाविन्य अजून पुढे आहे. नाथ महाराजांचे सगळ्या वारांवर अभंग आहेत. एवढंच नाही, सगळ्या विषयांवर अभंग आहे. मुक्यावर अभंग आहे, बहिऱ्यावर अभंग आहे, डोळासावर अभंग आहे, चालणाऱ्यावर अभंग आहे, सगळ्यांवर अभंग आहे. यात नवल नाही. जगावर अभंग आहे, जग मायेवर अभंग आहेत. जोहार गायलाय, जंगी गायलाय, जंगम गायलाय. एवढंच नाही, त्रिगुणात्मिका माया आली कोल्हाटीनं नाचया. वेगवेगळे खेळ रचले आहेत. एकच खेळ सांगते, अबक दुबक तिबक. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 किती छान खेळ खेळलाय. सत्व रज तमाचा. आणि हे खेळ खेळत असताना तुम्हीही खेळा. काय काय का अबग दुबग तिबग पोर त्रिगुण. किती छान म्हटले ते. तसं असं अंगात मस्त रोमांच प्रफुल्लित झालं पाहिजे ना. काय म्हणले नाथ महाराज? त्रिगुणात्मिका माया तीन आहेत, रज सत्व रज तम. अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू. पुढे म्हणतात, खेळे विठी दांडू पोरा, खेळे विठी दांडू, सत्व विठी घेऊन हाती, धीर धरी दांडू, भाव बळे टोला मारी, भिवू नको गांडू. इतके स्पष्टवादी आहेत नाथ महाराज. आणि एवढ्यावरही थांबले नाही. वारकरी संप्रदायातली जबरदस्त क्रांती वारकरी संप्रदायातली जबरदस्त क्रांती म्हणजे लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ थोडंसं अवघड आहे तुम्हाला कळायला. वारकरी संप्रदायातली शांतीब्रह्मनाथ महाराजांची क्रांती आपल्यालाही ठाऊक आहे. फक्त भजनी मंडळात बसल्यावर गवळण सुरू करायची, पण गवळणीचा शेवट येत नसला की फक्त एका जनार्दनी म्हणलं, कुणाच्या बापाच्या टाप नाही म्हणायची की गवळण कुणाची म्हणून. ही वारकरी संप्रदायातली क्रांती आहे महाराज. हा त्यांचा आत्मविश्वास आहे. कारण नाथांवर एवढा विश्वास आहे, हे नाथांशिवाय दुसऱ्या कुणाचं नाहीच आहे. जगसामान्याचा एवढा मोठा विश्वास आहे. आणि विश्वास संपादन करण्यासाठी संत त्या योग्यतेचा असला पाहिजे. अशी अंबिकेचे अभंग कुणीही लिहू नये आणि कुणीही गाऊ नये. त्याला तेवढं रत असावं लागतं. रत असणारच. ज्याच्या घरामध्ये अवीर गुलालाचा सुगंध उधळतो तो रत नाही असणार का सांगा मला. अवीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. ओ अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग.
कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात मी दीन हे विठ्ठला पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग नाथा घरी राहते माझा सखा पांडुरंग नाथा घरी राहते माझा सखा पांडुरंग नाथा घरी राहते माझा सखा पांडुरंग ओ सखा सखा पांडुरंग वा अवीर गुलाल उधळीती रंग नाथा घरी नाचे माझा कोण त्रैलोक्याचा बाप त्रैलोक्याचा पती सखा पांडुरंग आणि किती अर्धा तास एक तास एक वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाये ओवाळू आरती श्री एकनाथा 36 वर्षे पाणी भरले ना आपण देवपूजा करायला लागलो की काय करतो देवाला स्नान घातलं की चंदन लावतो की नाही चंदन आता चंदन लावायची 2 प्रकार आहे का हसले तुम्ही असं खड्याळ स्वभाव आहे तुमचा मी आपलं सरळ बोलते आणि तुम्हाला हसू येत असं एक चंदन असतं दुसरं सांगू नाही तसं एक चंदन असतं पण नाथांच्या बाबतीमध्ये नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान उलटच आहे सगळं तिथे अहो ज्याला चंदन उगाळून ज्याला चंदन लावायचं तेच चंदन उगाळून देते श्रीखंड उगाळोनी श्रीखंड उगाळोनी श्रीखंड उगाळो श्रीखंड उगाळो वस्त्र गंगोत्री वस्त्र गंगोत्री श्रीखंड चंदन उगाळोनी श्रीखंड चंदन उगाळोनी नाथांनी आवाज द्यावा ए श्रीखंड्या अरे उगाळ ना बाबा चंदन लवकर लवकर अहो डोळे झाकून डोळे बंद करून डोळ्यासमोर आणा ज्याला आदेश नाथ करतात तो जगाचा नाथ आहे आणि ही संत संप्रदायाची शक्ती आहे महाराज असे नाथ महाराज ज्यांच्या स्वभावामध्ये राग आणि विराग अनुराग भरलेला आहे जे त्रिगुणाहून परे आहे त्रिगुणातीत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे ज्यांना या शक्तीचा अनुभव आला जगतामध्ये श्री स्वरूपानं ही शक्ती प्रगटलेली आहे म्हणून हिला भगवंताच्या प्राधान्य भावाचं नाव सुद्धा श्री स्वरूपात दिलं जिचं नाव भक्ती आहे भक्ती सुद्धा हे श्रीलिंगी आहे कारण का स्त्रिया या भावुक आहेत भावनेनं घर सांभाळतील भावनेनं समाज सांभाळतील तुम्ही बघा बापानं समजावून सांगितल्यापेक्षा आईनं समजावून सांगितलेलं लवकर लक्षात येतं की नाही मायानं खरं बोलते ना आई भावप्रधान आहे म्हणून ही भक्ती सुद्धा भावप्रधान आहे आणि या भावुकतेनं आतापर्यंत देवताचे पुरुष अवतारामध्ये अनेक अवतार झाले असतील पण त्या अवताराचं ही संकल्पना जिच्या शक्तीशिवाय झाली नाही
ती अनादी आहे अभंगाचं प्रथम. अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी के मुनि गाते, बोध परडी के मुनि गाते, बोध परडी घे होनी हाती, बोध परडी घे होनी हाती. बोध ज्ञानात पगळते, बोध ज्ञानात पगळते, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. बुध बुध भक्त नाचते, जय हो. बुध बुध भक्त नाचते, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. अनादि अंबिका भगवती, बोध परडी के मुनि हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, बुध बुध भक्त नाचते. अंबिका भगवती, बोध परडी घे होनी हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदा उदा भक्तनाथी, वा वा. असं वाटतं रात्रभर ऐकतच बसावं यांचं, बोलूच नाही. हं? अनादी आहे जगाचं उपादान कारण मूळ. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शक्ती देणारी माता भुवनेश्वरी ही अनादी आहे. हिनं देवी भागवतात असं वर्णन आहे की 33 कोटी देवताचा प्रारंभ सुद्धा हिच्याच संकल्प मात्रेतून झाला. आणि म्हणून आपल्यासाठी सुद्धा ती वेगळं मानायचं नाही. आपण जिला विठोबा म्हणतो ती सुद्धा आपली रुक्माई स्वरूपात तीच. आपला राजा शिवछत्रपती याच्या पाठीमागे उभा राहणारी सुद्धा तीच आहे. एवढंच नाही, प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सोबत ती आहे म्हणून लढाई झाली आहे. एवढंच नाही, रावणाला मारण्यासाठी जाताना सुद्धा प्रभू रामचंद्रांना आईची उपासना करावी लागली तेव्हा रावण मेला. कळतंय का? म्हणून ही अनादी आहे. अंबिका म्हणजे आनंद देणारी आहे. ज्यांना आपल्या जीवनामध्ये अत्यानंद पाहिजे. जीवनामध्ये अत्यानंदासाठी आपण फार धडपडतो. दुःखम उद्विजन्ते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. आम्हाला सुख आवडतं, आम्ही एवढं पळतो आमच्या जीवनात आनंद मिळावा, आमच्या जीवनात आनंद मिळावा. किती काही केलं तरी आनंद मिळत नाही. कारण का? आपण ज्या तत्वाकडे लक्ष द्यायचं, ज्याच्यावर आरूढ व्हायचे त्याच्याकडे अजून आपण गेलेलो नाही. नवरात्र उत्सव एवढ्या वर्षाचे आपण करतो, आराधना करतो, पण साधना कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. उपासना कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. उगाच लोक करतात, आम्ही करतो. नाही घालायची चप्पल, नाही घालायची चप्पल, नाही बसायचं पलंगावर. का नाही बसायचं पलंगावर? का नाही घालायची चप्पल? का मादक पदार्थांचं सेवन त्याज्य करायचं? उपवास म्हणजे काय? तिची आराधना म्हणजे काय? तिला बघावं तर कोणत्या दृष्टीनं बघावं म्हणजे ती आमच्या जीवनात आनंद घेऊन येईल? नाही माहिती आम्हाला. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, नवरात्र जवळ आलं की तयारी करा. काय करा? काही नाही. 8 दिवसाआधी 2 किलो राजगिरा आणि 1 किलो साबुदाणा दळून आणा आणि पुन्हा नवऱ्याकडे कुरकुर करा. सगळ्या कलरच्या साड्या आहेत पण निळ्या कलरची साडी कुठून आणलं कुणास ठाऊक हे. असं काय विपद आहे. काही काही घातल्यात. इथल्या आजचा नाही हा, आळंदीकडच्या. हा रंग कुठून आणला तुम्ही? कसा आणला? अरे जो अगुण अमान आहे, ज्याला रंग नाही रूप नाही, नाही वर्णछाया, नाथांचंच प्रमाण आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू चिरदुरारा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं
पद आलं म्हणून एखादं उदाहरण देऊन जाते. हा विषय नाही आपला, पण उदाहरण देऊन जाते. रंग नाही त्याला, आईला सुद्धा रंग नाही, रूप नाही, कारण निर्गुण निराकाराचं वर्णन चालू आहे. माऊलींचा याच्यावर अभंग आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे. नाथांचं प्रमाणे रंग नाही रूप नाही, यावरच रामायणाची चोप आहे. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करम करही विधी नाना. त्याला रंग नाही, रूप नाही, हात नाही, पाय नाही, निर्गुण निराकाराला. तो निराकाराचा नराकारामध्ये आला. त्याला रंग नाही, त्याला हात नाही, पाय नाही, डोळे काही नाही, तरी सुद्धा तो सगळ्या जगाला बघतो. गंमत अशी झाली, आता ओघाला आलं म्हणून थोडं विषयांतर करून बोलते. पंढरपुरामध्ये रोज हरिपाठ चालायचं. रोज हरिपाठ, रोज हरिपाठ, रोज हरिपाठ. हरिपाठाला सगळी मांदियाळी यायची आणि निस्वार्थपणे हरिपाठ म्हणायची. त्यांचा हरिपाठ 1 कप चहावर नव्हता. चहाचा त्यांचा लांब लांबपर्यंत संबंध, रंगून हरिपाठ. बराच काळ झाला, 7-8 दिवस झाले कबीर महाराज काही हरिपाठाला येत नव्हते. महाराज माफ करा, दादू पिंजारी काही हरिपाठाला. दादू पिंजारी वैष्णव संप्रदायातले सर्वात मोठे संत होऊन गेलेले आहेत. उंच नीच काही नेनो भगवंत या अभंगामध्ये दादूचं नाव आहे. दादू पिंजारी फार विद्वान आणि फार अभ्यासक. एवढे मन लावून हरिपाठ करायचे. 7-8 दिवस झाले महिला मंडळ. दादू पिंजारी नावाचे महात्मा संत काही मंदिरात आले नाही. कबीर महाराज म्हणले, गरीब परिस्थिती आहे, आपल्यातली आपल्यात बघायला पाहिजे, काय कमी आहे, काय जास्त आहे. दादू आले नाही, काय भानगड असावी. विचार करत करत एक दिवस कबीर महाराज बाजारपेठेतून चाललेले असताना दादू त्या रस्त्यामध्ये भेटले. आणि कबीर महाराजांनी दादूला विचारायला प्रारंभ केला, दादू क्या बात आहे, आप हरिपाठ के लिए आते नहीं हो, तुम्ही येत नाही. आमचे स्वामीजी फार रंगून हा दृष्टांत सांगायचे की हा निर्गुण निराकाराचं महत्त्व सांगणार आहे. ते म्हणे येत नाही. ते म्हणले मला यायची काही गरजच नाही. कोण म्हणलं? दादू अभिमानानं बोलाय. कबीर महाराजांना एका क्षणात कळलं याला अहंकाराचा वारा लागला. कबीर महाराज म्हणले क्यों क्यों नहीं आते? बोले मुझे आने की जरूरत ही नहीं है मंदिर में. क्यों? आप जिसका हरिपाठ गाते हो वो शाम के समय हमारे घर पर आ जाता है और मुझे पाँव दबाओ ऐसा बोलता है. खड़ा है ना ईंट पर, विटेवर उभा आहे ना बाबा, माझे पाय दुखतात. दादू काही कर, माझे पाय दाब, माझे पाय. आणि पाय पसरून बसतो, अगदी माझ्या मांडीवर पाय असतात त्याचे, आणि मी पाय दाबत बसतो. आता हे दादू बोलायला लागले आणि कबीर महाराजांना लगेच कळालं. कबीर महाराज म्हणले मी येऊ का, मला दिसेल का? म्हणले हो दिसेल ना, का नाही दिसणार. ऐन सई संजाच्या वेळेला हरिपाठ उरकला आणि खरंच आहे की नाही असं अर्ध्यात जाणून कबीर महाराज निघाले. म्हणे जुनी घरं, अंधार होता पूर्वीच्या काळामध्ये, फार काही दिवे नसायचे. आणि दारात अंगणामध्ये कबीर महाराज उभे राहिले आणि न्याहाळून बघायला लागले कोणत्या खोलीत. आता 2-4 खोल्या आहेत, कोणत्या खोलीत देव असेल. आणि तो देव आहे ना, तो देव जिथे आहे तिथे प्रकाश किती तेजोमय असेल. कोणत्या खोलीत दादू पाय दाबत असतील, कोणत्या खोलीत. आणि म्हणून ते असे न्याहाळून बघायला लागले, हात आडवा करून, या खोलीत त्या खोलीत. लक्षपूर्वक काही का महत्वाची गोष्ट, माझ्याकडे लक्ष द्या. दादू बघायला लागले. कबीर महाराजा त्या दादूंनी पाहिलं कबीर महाराजाकडं. कबीर असे शोधतायत कुठे 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 कुठे. कबीरांना पाहायचं होतं हे खरं आहे की खोटं आहे. दादूला तर अहंकार झाला. दादूने आतून आवाज दिला, ओ कबीरा, कबीरा यहाँ वहाँ क्या देखे, ओ कबीरा, अरे यहाँ वहाँ क्या देखे, दादू दबावत पाव. पुढचं बोलूच दिलं नाही कबीर महाराजांनी. कबीर महाराजांनी लगेच उत्तर दिलं, अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. असं म्हणल्याबरोबर पांडुरंग गायब झाले. ऐकावं लागलं कबीर महाराजाचं. बरोबर आहे, याचं मला रंगही नाही रूपही नाही, अलौकिक आहे. तो निर्गुण निराकार आहे, पण तो भगवतीच्या स्वरूपात आला, तो पांडुरंगाच्या स्वरूपात आकाराला आला. हो आकाराला आला. म्हणून त्याचा कोणता रंग, त्याचं कोणतं नाव, त्यांचं कोणतं अस्तित्व, पण तरी सुद्धा त्याला मनातून जपलं, त्याची भक्ती केली, त्याची आराधना केली. जीवाचा दसरा करायचा म्हणजे काय? काही लोकांना नवरात्री म्हणता येत नाही, नवरत्न म्हणतात. नवरात्री म्हणता येत नाही. थोडं सायलेंट आहे, मला काही हा हा हो जमणार नाही. हो जमतं का बघा तुम्हाला. नवरात्री पहिल्या दिवशीपासून नवमीपर्यंत घटाची आरती आहे बघा. या 9 दिवशी म्हणजे 9 साधना आहेत. श्रवणम कीर्तनम पासून आत्मनिवेदनापर्यंत आहे.
आणि जेव्हा या आत्मनिवेदनापर्यंत या कसोट्या पूर्ण होत्या तेव्हा जीवाचा खरा दसरा होतो, त्याच्याशिवाय दसरा होत नाही. मग चांगलं श्रवण करा, चांगलं ऐका. पहिल्या दिवशीपासून घटाची माळ चढली आहे ना, मग आपली माळ कधी चढणार, हा घट कधी समर्पित होणार, हा घट कधी. पहिल्या दिवशी श्रवण करा, मग जे ऐकलं त्याचं चिंतन करा, मनन करा, नीतिध्यासन करा, स्वाध्याय करा, अभ्यास करा, जप करा. जगदंब या रसेंद्रियातून तिला कधीतरी पुकारा. म्हणतात ना, आई राजा उदे उदे, आई राजा उदे उदे. म्हणजे काय, तुझा जय जयकार जसा या त्रिभुवनामध्ये आहे तसा माझाही आनंदाचा प्रवाह वाढू दे, माझ्याकडे लक्ष द्या, प्रवाह वाढू दे. असं पहिल्या दिवशीपासून तिची प्रार्थना करायची. का करायची, आपल्याला आनंद पाहिजे म्हणून. वर्षातून एकदा आपण दसरा काढतो की नाही, काढता की नाही तुम्ही दसरा, काढता का, गोदड्या धुता का, किती वेळेला, एकदाच. काय आळशी आहेत ग तुम्ही. हो, दसरा काढून घाण बाहेर काढायची असते. तसं नवरात्री वर्षातून एकदा येते ना, आपल्या जीवनात जेवढे अवगुण आहेत, जेवढे पाप आहेत, त्यांना क्षमन करण्यासाठी ही नवरात्री पुण्याईनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून तिची आराधना आपल्याला करायची. हे उगाच कुणीतरी उपवास करतं, कुणीतरी भजन, असं नाही चालत देवाला. काय तो म्हणा, अंबाबाई चाली आमच्या अंगात, तिला क्वालिटी नाही का, तिला कळत नाही का कुठं जावं म्हणून, कुणाच्या अंगात जावं. बरं रवी दादा, असं आहे, मला सांगा, माऊलींचं स्वरूप किती सुंदर आहे. आपण शेजारतीच्या वेळेला जातो, माऊलीकडं पाहिलं की अण्णा डोळ्यात पाणी येतं की आहा, 1000 सूर्य ओवाळून टाकावे एवढं तेज माऊलींवर आहे. पण ज्यानं पाहिलं त्याला दिसतं. पांडुरंगाला पाहिलं की बस जीवाची धन्यता झाली, आता काही पाहण्यासारखं राहिलं नाही. तुकाराम महाराजांकडे पाहिलं, वा काय सौंदर्य आहे, काय ह्या संताधिकांवर सौंदर्य आलं. ते देवस्वरूप झाले म्हणून आलं की नाही, हो म्हणा, आलं की नाही, हो. मग मला सांगा, देवस्वरूप संत झाले ते देवासारखे, ज्याच्या अंगात देव आला ते किती छान दिसलो पाहिजे. पण त्या बाया भेसूर दिसतात, हो, डोळे करते, केस पांगलेले, तोंडाचा वास, अंगाचा वास. मी अवहेलना करत नाही, पण अंगात देव येतो म्हणजे काय. अरे तो ज्ञानोबा तुकोबा कधी झुलले नाही. का खोटेपणा, का दांभिकता. नारद भक्ती सूत्राच्या 84व्या त्याचं स्तोत्र आहे महाराज, अर्थात सूत्र आहे, माफ करा. त्या सूत्रामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितला, अहंकार दंभ अधिकम त्याज्य. तुम्हाला भक्ती करायची आहे ना, तुम्हाला उपासना करायची ना, सगळ्यात पहिला जीवनातला त्याग म्हणजे अहंकाराचा करा. त्याग तरी ऐसा करा, अहंकारात उडावे. मी भजन करतो, अरे मी कोण भजन करणारा, मी कोण भक्ती करणारा. अरे माझ्यासारख्यांची विल्हेवाट लावली त्यांनी. कोण मी भजन करणारा, कोण मी तिचा जोगवा गाणारा, कोण मी तिच्या समोर पोत जाळणारा, कोण आहे मी, कोण मी वारी करणारा. सगळ्यात पहिला भक्तीतला त्याग म्हणजे अहंकाराचा त्याग. हा अहंकार अंतवत वस्त्रासारखा आहे, दिसला तर इज्जत आपलीच जाते बरं का. हा अहंकार उघडा पडू नये. माईबाप, माता भगिनींनो ऐका, हे परत तुम्हाला ऐकायला मिळेल नाही मला माहित नाही. इथून पुढची आता किती दिवस राहिले, उद्या 7वी माळ आहे, 7वी 8वी 9वी 3 दिवस झाला दसरा. आतापर्यंत 6व्या माळेपर्यंत उपासना झाली की नाही मला माहित नाही. निदान उद्यापासून करा. आणि मी करते हा भाव सोडून द्या. मी करता ऐसे म्हणसी, समर्थ रामदास दासबोधात म्हणतात, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापे. मी करतो नाही, तो करून घेतो. आणि म्हणून उद्यापासून, उद्या सप्तमीची माळ आहे, सप्तमीच्या दिवशी सप्त शृंगार गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसे वरचे वरी हो. उदो म्हणा अंबाबाई माऊलीचा हो. घटाची आरती आहे. उद्या सुवासिनीनं एक तरी फुल देवीला वाहावं. तसं तर उद्याची प्रथा आहे, देवी पूर्ण फुलात झाकून टाकावी आणि देवीला फुल वाहावं. कुमारिकाचं पूजन उद्यापासून प्रारंभ होत आहे. उंच कपाळाची बाई, जिचं कपाळ उंच आहे, बघ काही नाही कपाळ मोजून पाहिलं, उंच काय बाया लई जागा हो. उंच कपाळाची बाई, तिला घरी बोलवावं, आपली यथाशक्ती तिला दान धर्म करावा. आपल्या घरामध्ये कुमारिका मुली आहे, तिचं पूजन करावं. मारवाडी समाजामध्ये मुलींच्या पाया पडतात, त्यांना पाया पडू देत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे कधी लक्ष्मीची कमी पडत. आपल्याकडे उलट आहे, आपण मुलींना काहीतरी बोलतो, वाईट वंगाळ बोलतो. नाही, त्यांचं दर्शन घ्यावं निदान या 9 दिवसामध्ये तरी.
आणि त्या मुली कोणत्या, 2 वर्ष ते 10 वर्षाच्या आत, त्यांना कौमारी अवस्था असते. अशा मुलींना नमस्कार करावा, त्यांचं पाद्य उद्यापासून 3 दिवस तुमच्या हातात आहेत. दानधर्म करावा, गो ब्राह्मणांना दान द्यावं, वारकऱ्यांना भोजन द्यावं. कारण का, अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा, आपल्याला होम हवन करता येत नाही, पण आपण अन्नदान तर करू शकतो ना बाबा, मग अन्नदान करा. या उपासना जर झाल्याच नाही तर दसरा कोणता केला, नवे कपडे घातले, वेगवेगळे रत्न घातले, दसरा होतो, असं होत नाही. जिथं भक्ती प्रदान आहे. आणि मग बघा, इतर दसऱ्यापेक्षा हा दसरा तुमच्या जीवनात किती आनंद आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक रडतात ओ रडतात, महाराज एवढी आराधना केली, एवढे नवस केले, काही काही बायाची सवय शनिवार आला की काळी बाहुली घ्यायची आणि उलटी लटकवायची, नाही तर मग आमच्यासारख्याकडं नारळ घेऊन यायचं. आणि महाराज एवढं भारून द्या. आता आमचंच आमच्याजवळ राहिलं नाही, हिचं भारून काय. विठ्ठल विठ्ठल नवल वाटतं. लोक महाराज घराला पाय लावा, इथं पिठात पीठ नाही, मिठात मीठ नाही, पाय लावा. बरं आमच्या घरी नसल्यावर कोणाची पाय लावा. नारळ द्या, नारळ. गंमत येते. मी कधीतरी हा दृष्टांत सांगत असते अण्णा. एक बाई आली म्हणून, महाराज एवढे भांडणं होते आमच्या घरात, तुम्ही एवढं चांगलं कीर्तन करता, तेवढं भांडणाचं तरी पहा. मी म्हणलं अमावस्याच्या दिवशी मला काही कमी समजू नका तुम्ही. पण तिनं माळा बिळा पाहिला, म्हणजे तुम्हाला येतं काय, मला लई येतं. मी तिच्यासमोर आपल्या अगरबत्ती लावली, काली काली महाकाली कलकत्तेवाली. मग तर ती पाय आज पडायला लागली. म्हणले अमावस्याला आलं, औषध म्हणलं तयार करून ठेवते तू. म्हणले पैसे, म्हणलं गुण आल्यावर दे. अशी भांडणं अशी भांडणं अशी भांडणं. ती म्हणली जरासं बाहेर गेलो, घरात आली की बस सासू वच 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 वच, बाहेरचा शब्द येतो. एवढी अंगावर पडती, म्हणलं एवढी भांडते एवढी भांडते. मी तर ती अमावस्या विसरून गेली, तिच्या बरोबर लक्षात. आणि ते माझा फोन नाही लागला तर आमच्या विठ्ठलला फोन. त्यानं सांगितलं घराचा पत्ता येला, काही काम नाही. आणि ती बरोबर घरी अमावस्याच्या दिवशी आली. आता मला कशाचं औषध आणि कशाचं काय. ती म्हणली महाराज तुमच्यामुळे लई चांगलं होणार आहे, म्हणली औषध द्या. मला हसू चावरं ना, आता काय करू. मी आतमध्ये गेले आणि बाटली आणली एक. हे बघा तुम्ही आगाव, बाटली आणली अशी होती. आणि ती हा समोर ठेवली आणि तिला म्हणलं ताई. घरी गेलं आणि समोरून सासू दिसली, बोलायला लागली का 2 झाकण घ्यायचे आणि तोंडात टाकायचे, गडगड 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 गड गुळण्या करायच्या. ती म्हणली किती वेळ करायच्या. म्हणलं तिचं तोंड बंद होत नाही तोपर्यंत करायच्या. तिचं तिकडं बंद झालं का आपण पिचकारी मारून थोपून टाकायचं. ती म्हणले किती दिवस. म्हणले एवढी बाटली तर संपू दे, पुन्हा दुसरं औषध तयार पौर्णिमेला. म्हणली पैसे. म्हणलं गुण आल्यावर. घरी गेली ती घेऊन, घरी गेली. आता तिच्या घरी काय झालं आणि काय नाही कुणास ठाऊक. हिनं सांगताच आली. हिनं दारात एक पाईन, घरात एक पाईन. तिकडून ती म्हणली आली 12 बापाची. पण जशी आली म्हणली की हिच्या लक्षात आलं महाराजांनी 2 झाकण घ्यायचे. तिनं ते टोपणामध्ये ओतलं आणि तोंडात असं टाकलं आणि लागली गडगड 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 करायला. ही सासू एवढी बोलली 5 मिनिटं. बाया म्हणली कुठपर्यंत आलतो आपण. गडगड गडगड, हे लक्षात राहणार तुमच्या. गडगड 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 सुरू झालं. आणि ती चांगली 5 मिनिटं बोलत होती. रविदादा बोलली बोलली बोलली. बाय म्हणली मी काय येडी आहे का, आपण एवढं बोललो तर ही काहीच बोल ना. आणि ती सासू बडबड करून निघून गेली. आणि हिनं 5व्या मिनिटाला पिचकारी मारली. म्हणली बाई पहिल्या झाकणात गुण आला महाराजाचा. कायच म्हणली भारी औषध आहे. पण काही नाही, तिने 8 दिवसात ती बाटली संपवली. हो सगळं गाव फिरून आली ती माझ्या त्या बाटलीच्या जीवावर. 8 दिवसानंतर पुन्हा आली. म्हणली महाराज बाटली. म्हणलं ती बाटली तुझ्याच घरी आहे. म्हणली कसं काय. म्हणलं ते औषधही तुझ्याच घरी आहे आणि त्याचं निमित्त कारणही तूच आहे. तुझे भांडणं मिटले ना. म्हणले हो मिटले. म्हणलं सांगू का, त्या बाटलीत दुसरं काही नव्हतं. सांगू का तुम्हाला, म्हणजे कीर्तन झाल्यावर माझ्याकडे येणार नाही तुम्ही. ते गाईचं गोमूत्र होतं, बाकी काही नाही. गाईचं गोमित्र होतं. मग तुम्ही गोमित्रानं भांडणं. गोमित्र तर पवित्रच आहे. पण ती ज्या वेळेला गार्गल गुळण्या करण्यासाठी ते औषध तोंडात गोमूत्र तोंडात टाकायची आणि समोरून सासूबाई बोलायची, त्यावेळेला ही बोलत होती का. हिनं प्रत्युत्तर दिलं का.
कशा सुना माना हलीतात बघा ना. इथं लय गोड वाटतं हे ऐकायला. हा प्रयोग करायचा घरी. हं? त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही ना, भांडणं आपोआप मिटली. वाद झालाच नाही, फक्त संवाद झाला. तुझ्याच घरी औषध आहे. कितीतरी दुःखानं होरपले, काळ्या बावल्या बांधतीन, बिव्वेज बांधतीन, काय तर म्हणा महाराज आमच्या घरावर कोणाच तरी वाईट नजर आहे. अगं ज्या घरात वडीलधाऱ्यांची सेवा माऊलींचा हरिपाठ आहे त्याला